युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 16 मध्ये आणि चर्चच्या बाहेर तुम्हाला अशा घोड्या गाड्या भेटतील. हे पण घेतात 60 युरो काहीतरी घेतात एका ट्रिपचे. ठीक आहे, बाहेरून बघितलं बस झालं. आणि बाकी सिटी फिरण्यासारखी आहे, बघण्यासारखी आहे. जास्त दिवस असेल तुमच्याकडे तर मग फिरू शकता तुम्ही. विनर क्रिसमस मार्केट. विनर म्हणजे मुंबईकर आपण कसं बोलतो तसं इथे विएनामध्ये राहणाऱ्यांना विनर बोलतात. आलं आता क्रिसमस मार्केटमध्ये विएना. बॉल्स वगैरे आहे तिथे क्रिसमसचं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 16 मध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेलो आहे परत विएनाला. विएनाचा टूर करीन आजच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे इकडचे जे काही चांगले स्पॉट्स आहेत ते सगळे स्पॉट्स एक्सप्लोअर करायचं आपण ट्राय करूया. आणि आता मी आहे एका पॅलेसच्या इथे. इकडे एक पॅलेस आहे बेले वेर्दे पॅलेस करून, तर तिकडे चाललेलो आहे आणि मग जाईन नाश्ता वगैरे करायला. सो तुम्ही आता पॅलेसचा व्ह्यू बघा. हा पॅलेस आहे, इकडच्या राजाचा असेल मे बी. आणि एवढी मोठी प्रॉपर्टी आहे समोर पूर्ण एंडपर्यंत. आणि त्याच्या मागे तिकडे तो चर्च आहे, इकडचा कॅथेड्रल आहे फेमस. त्या चर्चच्या इथे पण जाऊया आपण. आणि असा हा पॅलेस आहे बघा, भरपूर मोठा. आणि आतमध्ये पण भरपूर काय काय आहे, बट भरपूर रश आहे आणि टाईम वेस्ट नाही करायचं आहे मला. आणि एवढं काही इंटरेस्ट नाही हिस्ट्रीमध्ये, तर मी तर आतमध्ये नाही जाणार. पण तुम्हाला जर आतमध्ये जायचं असेल तर 17 युरोपासून तिकीट चालू होते. 17 युरोमध्ये तुम्हाला नॉर्मल त्यांचे गोष्टी दाखवतात. त्याच्यानंतर अजून 4 युरो टाकल्यावरती थोडं अजून म्हणजे असं आहे की हॉल दाखवणार 17मध्ये. आणि 20-21 मध्ये थोडं काय अजून स्पेशल दाखवतील, कपडे वगैरे दाखवतील कसे राहायचे ते. आणि 30मध्ये तुम्हाला पूर्ण टूर आहे, म्हणजे त्याच्यात सगळं काही 30 युरोमध्ये. सो जसे पैसे वाढतात तसं त्यांचं सगळं काही दाखवायचं हे पण वाढतं. 30मध्ये मला वाटतं बेडरूमचं टूर पण आहे. सो जर तुम्ही येत असाल तर इकडे विजिट करा टाईम असेल तर. माझ्याकडे तर सध्या टाईम नाही एवढा की एक्सप्लोअर करायला आतमध्ये काय काय आहे. सो हा एक स्पॉट तुम्ही बघू शकता जर ऑस्ट्रियाला विएनामध्ये येत असाल तर. आणि जाऊयात आपण आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. पण त्याच्या अगोदर ब्रेकफास्ट थोडा करतो आणि मग स्पॉटला जातो. मे बी चर्चला जाईन, कॅथेड्रलला. सो चला. दुपारचे 12 वाजलेत आणि भरपूर गर्दी आहे. क्रिसमस विएनामध्ये भरपूर जोरात असते, त्याच्यामुळे भरपूर जास्त गर्दी आहे. रात्री मस्त वाटेल हे डेकोरेशन क्रिसमसचं. या रात्री येतो मी इकडे परत. इकडचा फेमस एरिया आहे हा, स्नॅझल प्लाच असं काहीतरी नाव होतं एरियाचं, स्टेशनचं. तर येऊया तिकडे परत. की ट्रॅव्हल करता करता आलो आहे इकडच्या एका बिझी स्ट्रीटवरती, जिकडे तुम्हाला सगळे शॉप्स दिसतील. माझ्या मागे आहे रोलेक्सचं शॉप आहे, इकडे बघा हे रोलेक्सचं शॉप आहे. आणि बरेच शॉप आहेत, भरपूर गर्दी पण आहे, भरपूर गर्दी आहे. आणि चर्च पण इकडेच आहे. सो चला चर्चला जाऊया. कॅथेड्रलच्या आतमध्ये आहे मी. विएनाचा सर्वात जुना कॅथेड्रल. आणि व्ह्यू भरपूर ब्युटिफुल आहे.
मास चालू आहे मित्रांनो आतमध्ये. आवाज येतोय की नाही ऐकायला माहित नाही. पाहतो. मित्रांनो चर्चच्या बाहेर आलो आहे. मस्त आतमध्ये पूर्ण आर्किटेक्चर आहे. भरपूर जुना सगळ्यात ओल्डेस्ट चर्च आहे इकडचा. आणि बाहेर पण आहे इकडे टॉवर आहे. या टॉवरवरतून तुम्हाला पूर्ण वियानाचा व्ह्यू भेटतो. पण याच्यासाठी पण गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे, भरपूर क्राऊड आहे. सो एन्जॉय करा. आणि चर्चच्या बाहेर तुम्हाला अशा घोड्या गाड्या भेटतील. हे पण घेतात 60 युरो काहीतरी घेतात एका ट्रिपचे. भरपूर आहेत. तर तुम्हाला पाहिजे तर हे करू शकता. चला आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला बघूया. मित्रांनो मी आता आलो आहे सिटी हॉलला, म्हणजे इकडच्या पार्लमेंटला. आणि चांगली बिल्डिंग आहे पार्लमेंट पण, बाहेरून बघण्यासारखी आहे. हे बघा स्टॅच्यूज वगैरे आहेत. आर्किटेक्चर नेहमीप्रमाणे घोडे वगैरे, युरोपियन आर्किटेक्चर. आणि पार्लमेंटच्या त्या साईडला म्हणजे असं पॅलेस आहे, स्क्वेअर पॅलेस आहे पूर्ण. ते तिकडेही जाईन मी. आणि पूर्ण स्क्वेअरच्या आतमध्ये गार्डन वगैरे आहे, लोकांना फिरायला बनवलेलं आहे. सो बघूया. इकडे पण तिकीट्स आहेत. तिकीट असल्यामुळे भरपूर गर्दी होते लाईनला तिकीट काढायला सगळ्यात पहिला, त्याच्यानंतर आतमध्ये जायला. जिकडे जिकडे फ्री आहे तिकडे तिकडे लोक फटाफट जाऊन फटाफट येऊन बाहेर येत आहेत. सो तिकीट असल्यामुळे भरपूर रश होतो आहे आणि टाईम वेस्ट होतो आहे. म्हणून मी आतमध्ये पण जात नाही. तिकीट जिकडे जिकडे आहे तिकडे, जिकडे जिकडे फ्री आहे तिकडे बघायचं. आतमध्ये काय युरोपियन माहिती आहे आपल्याला, आर्किटेक्चर कसं आहे, ब्युटिफुलच आहे. सगळीकडे सेम आर्किटेक्चर आहे. इकडचं तिकडे कॉपी पेस्ट तसंच आहे. आणि जास्त काय आहे नाही मला नाही वाटत. ठीक आहे, बाहेरून बघितलं बस झालं. आणि बाकी सिटी फिरण्यासारखी आहे, बघण्यासारखी आहे. जास्त दिवस असेल तुमच्याकडे तर मग फिरू शकता तुम्ही. आणि गर्दी बघा, लहान पोरांची ट्रिप वगैरे भरपूर गर्दी आहे आज. काय माहिती इथे पण लोक चाललेत. लहान पोरांचे आज सहल आहे वाटतं. नुसते भरपूर लोक एकाच लोकेशनवरती येत आहेत नुसते. त्याच्यामुळे टाईम वाढतो आहे तिकीट वगैरे याचा. ऑनलाईन काही तिकीट नाही आहे, सगळं कॅशमध्ये. ऑस्ट्रियामध्ये भरपूर जागेवरती कॅशच घेतात, हे नाही करत, काय बोलतात आपला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वगैरे काय ॲक्सेप्ट नाही करत. त्याच्यामुळे मुश्किल आहे. विनर क्रिसमस मार्केट. विनर म्हणजे मुंबईकर आपण कसं बोलतो तसं इथे विएनामध्ये राहणाऱ्यांना विनर बोलतात. आलो आता क्रिसमस मार्केटमध्ये विएनाच्या. सुरू करूया टूर. भरपूर मोठा मार्केट आहे. आतमध्ये काय आहे, बरीच काय काय गोष्टी आहेत. इकडे हे चालू आहे, कॅरल चालू आहे, शॉप्स वगैरे आहेत. मार्केटच्या लेफ्ट साईडला स्नोचं थोडंसं बनवलं आहे. स्केटिंग वगैरे करू शकता तुम्ही असं. म्हणजे
पेड आहे पेड. वगैरे बघा मित्रांनो, बॉल्स वगैरे आहे तिथे क्रिसमसचं. डेकोरेशनचं सामान आहे. इथे दिवाळीचे कॅन्डल्स आहेत. फक्त क्रिसमसचे हे लावलेत त्याला स्टिकर. आपल्या इथे दिवाळी, यांच्या इथे क्रिसमस. भरपूर काय काय आहे प्रोडक्ट. भरपूर मोठा मार्केट आहे. मित्रांनो, भरपूर काय काय आहे इथे आणि दाखवतो तुम्हाला अजून व्हिज्युअल्स असेच.